मार्गी लावण्यासाठी अनेक लोकप्रतिनिधींनी यासाठी पाठपुरावा केला, परंतु कोणत्याही लोकप्रतिनिधींना यश न आल्यामुळं आम्ही आता आमचे समस्त आळजापूर ग्रामस्थ व पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ यांच्या वतीनं या ठिकाणी आदरणीय आमचे मार्गदर्शक नेते माननीय रणजितदादा यांच्याकडे हे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। तर दादा, आमचा हा रेडेघाटाचा प्रश्न हा खूप मोठा ज्वलंत प्रश्न गेली 40-50 वर्ष या भागाचा होता। त्यानुसार फलटण ते कोरेगाव हा जोडणारा हा मध्यभागी हा असणारा हा घाट आहे। हा घाट रस्ता झाला तर सर्व आमच्या पंचक्रोशीतील लोकांच्या जीवनमानात व उद्योगधंद्यात वाढ होऊन या रस्त्याचा, या घाटाचा चांगल्या पद्धतीनं फायदा या ठिकाणी तेथील ग्रामस्थांना होईल व लोणंद बाजारपेठ असेल, फलटण बाजारपेठ असतील किंवा कारखान्यांचे जे काही कारखाने असेल त्या सर्वांचा ऊस असेल, वाहतूक असेल, हे सर्वच प्रश्न या ठिकाणी या रेडेघाटामुळे निकाली निघणार आहेत। तरी आमची सर्व या पंचक्रोशीतील ग्रामस्थांची मागणी आहे, तसेच चिलेवाडीचेही काही ग्रामस्थ या ठिकाणी येणार होते, त्यांची या ठिकाणी मागणी आहे की त्यांचा तिकडच्या पलीकडच्या बाजूने रस्ता हा पूर्ण झालेला आहे। फक्त आळजापूर भागातलाच रस्त्याचं काम, घाटाचं काम राहिलं असल्यामुळे आपल्या माध्यमातून व महायुतीचे सरकार आल्यामुळं सर्वांच्या माध्यमातून व आपल्या पाठपुराव्यातून हा रस्ता लवकरात लवकर सुरू व्हावा व घाटाचं काम लवकरात लवकर प्रत्यक्षात सुरू व्हावं, हीच आमच्या सर्व पंचक्रोशीच्या वतीनं आपल्याला हे निवेदन देण्यात येत आहे। धन्यवाद। आज माझ्या आळजापूर गावातील आलेले माझे सर्व सहकारी बंधू असतील आणि सरपंच उपस्थित, कृष्णा कुरेमा मंडळाचे संचालक माणिकराव सर असतील, लक्ष्मणराव असतील आणि जयवंतराव उपस्थित सर्व युवक वर्ग आणि विशेष करून आळजापूर गावातले सर्व ज्येष्ठ नागरिक, भाऊंनी हा विषय सातत्याने गेले जवळपास 1-1.5 वर्ष माझ्याशी संपर्कात। भारतीय जनता पार्टीच्या प्रवेश करायच्या आधीपासून या रेडेघाटाच्या बाबतीत त्यांचा आग्रह आणि त्यांच्या विनंतीला मान ठेवून आपण त्या ठिकाणी त्याचा फॉलोअप घेतलेला आहे आणि मला खात्री त्याचं अंतिम स्टेजला काम आलेलं आहे। आता ह्या गेले 1 महिन्याभरात इलेक्शनच्या काळामध्ये माझा त्याच्याशी संपर्क नव्हता, पण आज संध्याकाळी त्या संदर्भातली बैठक बोलवलेली आहे आणि त्याच्याबद्दलचा काय जे प्रगती झालेली आहे, मला अंतिम मंजुरीच्या ठिकाणी काम नेलेलं आहे। जी काही प्रगती झालेली आहे ते तुम्हाला लवकर त्यावर कळवतो। रेडेघाटाचा प्रश्न सुटावा की तुमची ग्रामस्थांची मागणी भागालाही त्या मानाने कोरेगावचं अंतर कमी होणार, एकंदर दळणवळणाचं साधन उपलब्ध होणार आहे। निश्चितपणे की लवकरात लवकर मागणी पूर्ण करून कामाला सुरुवात होईल अशी आज आळजापूर येथील आमचे विलासरावजी नलवडे आणि आळजापूरचे आमचे सरपंच सर्वच आणि आळजापूरचे सर्वच आमचे ग्रामस्थ ते आता इथं उपस्थित राहिले। त्यांनी जो मागचा आळजापूर ते चिलेवाडी हा रस्ता रेडेघाट म्हणून फार इंग्रजांपासून तो रस्ता चालू होता, पण मध्यंतरीच्या काळामध्ये तो रस्ता बरेच वर्ष तुझा रस्त्याचा प्रश्न आहे तो प्रलंबित राहिला होता आणि तो प्रश्न आता आपण हातात घेतलेला आहे, कारण इलेक्शनच्या काळामध्ये बऱ्याच बैठका त्याच्यावरती झाल्या आणि ग्रामस्थांची विशेष करून तिथल्या सर्वच भागातील, कारण तो दळणवळणाचा रस्ता आहे, तिथं औद्योगिक वसाहती पण तिथं बऱ्यापैकी उद्योगधंदे आहेत। आमच्या बऱ्याच जणांचे छोटे लघु उद्योग आहेत तिथं, त्याच्यामुळं तिथून कोरेगावला जाणारा अतिशय जवळचा असा हा रस्ता आहे आणि तो रस्ता झाला पाहिजे आणि त्या रस्त्यासाठी विशेष प्रयत्न आमचे माझे नेते माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून आता आपण तो रस्ता सुरू करण्याचं ठरवलं आहे। त्याच्यात विशेष मंजुरी पण आपण त्याची घेतलेली आहे आणि जो फॉरेस्टचा प्रश्न आहे त्याची बैठक पण आपण आता संध्याकाळी फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांची लावलेली आहे आणि त्याच्यातून निश्चित यशस्वी असं योग्य निर्णय करून तो रस्ता पूर्णत्वास नेण्यासाठी आपण मंजुरी आणि राहिलेलं काम आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण निश्चितपणानं प्रयत्न करणार आहे आणि ते काम थोड्याच दिवसात सुरू करायचा शब्द माझे खासदार रणजित नाईक निंबाळकर आणि मी या फलटण कोरेगाव विधानसभेचा प्रतिनिधी म्हणून निश्चितपणे ह्या रस्त्याचा प्रयत्न करून मार्गाला लावू।